थोड़ा और रंग डालो उसमें, ये भी। हाँ, येलो। चंपा 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 अरे राहू दे आपलीच माणसं आहेत, राहू दे. अरे अहो हे काय करताय तुम्ही? बसा गाडीत, मी आहे ना, मी करते. मग तू तरी कशाला करतेस? हे गणपत हे उचल, सगळं उचल. हे चल बस गाडीत. मी? हा, तुला घरी सोडतो ना. अहो पण माझं घर खूप दूर आहे कळव्याला. मला ठाऊक आहे, मी तिथेच राहतो. तुला जाताना सोडतो वाटेत. म्हणजे कळव्याला कुठे राहता तुम्ही? कळव्याला हळवायला राहतो. तू आता बसतेस गाडीमध्ये का गणपतला सांगू तुला उचलून ठेवायला? नको बसते. अहो पण माझी पानं. बस. बर गणपत तू टोपली दे. बस 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 बस. घे. काय तुमच्या घरी काय सत्यनारायण वगैरे काय नाही का? मग एवढी टोपलीभर पानं घेऊन कुठे निघालीस? माझा एक लहानसा पानाचा ठेला आहे साहेब. छान. म्हणजे तो तुझा नालायक नवरा तुला पानं विकायला लावतो काय? नाही साहेब, तो नाही, मी स्वतः विकते. मला आवडतं. पण ते गाढवाला कसं आवडतं? तेवढाच संसाराला माझा हातभार साहेब. म्हणजे त्याच्या 3000 रुपये पगारामध्ये तुमचं भागत नाही? अहो पण अजून पहिला पगार हातात कुठं आला साहेब? ठीक आहे. पुढच्या महिन्यापासून तुझी ती पानाची गादी खालसा करून टाक. हा, तेवढं सांगू नका साहेब. अहो आम्ही बायकांनी नवऱ्याच्या पगारावर का म्हणून अवलंबून राहायचं? आम्हाला बी काही स्वाभिमान आहे की नाही? मी म्हणते मला नवऱ्याशिवाय मान्य नाही, म्हणून मी मंगळसूत्र सुद्धा वापरत नाही. घरी स्वयंपाक पाणी कोण करतं? मी. धुणं भांडी? मी. फेर कचरा? मी. आणि मुलाबाळांचं? मी. नाही, म्हणजे ते काम आलं नाही अजून. बस बस बस, इथं थांबवा दादा. हा इथंच. इथं राहतस काय तू? हा, त्या तिकडे पलीकडे. साहेब या ना, गरिबाचा संसार बघायला. नाही, पुन्हा केव्हा ते चवडीने. तुझ्या नवऱ्याला जरा सांग म्हणा ऑफिस मध्ये वेळेवर जात जा. रोज लेट येतो नालायक. होय साहेब, सांगेन. पण तुम्ही एक कप दूध तरी घ्या ना. नाही, आता एकदम जेवायलाच येतो. उशीर झाला ना. बर, तुमचा तो कळवाना काही इथून जवळच आहे ना? जवळ आहे एकदम. बर. बांद्र्याला? काय साहेब तुम्ही तरी. चल रे गणपत. चला बाबा, उशीर झाला. हसायला काय झालं? तू मला एक सांग, तू आलायस का चाललाय? चाललो ऑफिसला. मग शर्ट सुलटा घाल. ते घाई गडबडीमध्ये असं झालं. आता लवकर जायला पाहिजे ऑफिसला. अरे तू पण असं कसं होतं ते? अरे अहो माझा हात कुठे आहे? अहो माझा हात, अहो असं काय करताय? अहो माझा हात हातात द्यायची. असं गेला एकदाचा. काका आपल्याला खोली फार लहान पडायला लागली. माझं एकदा सुमाशी लग्न झालं ना की तुम्ही काकूला घेऊन बाहेर झोपा. चल तू सुमाशी लग्न कर. तिच्याशी साधं बोलता येत नाही तुला. मी तुला चांगलं मार्गदर्शन करतो. तुम्ही मार्गदर्शन नको, भरपूर वेळ जाईल. तुम्हाला तो पण मुलं होतील. नको रे बाबा, नको नको. हे दूध घेऊन जा. दूध कधी कष्ट करतो, बदाम पिस्ते सगळं घोटून सगळं घोटून घातलेस. नको, वाटेत थांबायला लागेल. नको बाबा, दूध घेऊन जा रे. मी घेतो. तुमच्या करता बिन दुधाचा चहा आतमध्ये ठेवलाय. मग आज ऑफिसला लवकर पोहोचणार बाबा. ए चिकन्या, टाइम नाही, घाईत आहे. पान नाही खाणार? पान लवकर लाव.
नीट उभा राहा एका जागी. लवकर लाव, मी घाईत आहे. लवकर लवकर लवकर. आज ऑफिसला मी वेळेवर जाणार. हल्ली तू रोज ऑफिसला लेट जातोस म्हणे. कोण म्हणे? नाम्या म्हणे की तुका म्हणे? हा म्हणे की तो तुझे म्हणे? साहेब म्हणे. साहेब म्हणे. कधी म्हणे? काल म्हणे. काल ते मला सोडायला चाळीपर्यंत आले ते होते. तुला सोडायला चाळीपर्यंत. ते म्हणले तुझ्या त्या नालायक नवऱ्याला सांग की नालायक तू- नालायक म्हणजे नक्कीच साहेब. मेलो 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 मेलो. अरे अरे मेलो. पान धानरटत आहे घोडा. मी घाईत आहे, मी घाईत आहे. ए रिक्षावाला कळवा स्टेशन आता आहे क्या? चल लवकर चल लवकर कळवा स्टेशन. मी घाईत आहे, मी घाईत आहे, मी घाईत आहे, मी घाईत आहे. ओ साहेब, ओ मीटर साहेबाला सांगितलं धावताय कुठे? अरे थोडा वेळ जाऊ नये म्हणून धावतोय. हा, लवकर लवकर टाकलं काय? चल लवकर. हा, थांबव नको रिक्षा, थांबव नको. चल लवकर. चल चल चल. अरे बाजूला हे माझं टेबल हे माझं नाही इकडे. आई. हा. अरे वा, बरोबर 9 वाजता. इथं काय? चिंचाळकर, आज एक प्रॉब्लेम आहे. आपली टायपिस्ट अर्धा दिवस रजेवर आहे. तिच्या टेबलावर 2 स्टेटमेंट पडली आहेत. मला ती आत्ताच्या आत्ता हवी आहेत. देतो साहेब, आता देतो, आता लगेच देतो. अरे कुठे टायपिस्टर कुठे? साहेब ते अजय बाजूला बाजूला बाजूला. गाडी आली. सर, चेकवर सही पाहिजे का? संपलं. तो चंदा चिंचाळकर किती वाजता आला आज? शार्प 9 वाजता सर. अच्छा, हो. आत पाठवून दे. येस सर. चिंचाळकर. काय आहे? ओ चिंचाळकर, काय आहे? साहेबांनी आज बोलवलंय. एक सेकंड उशीर झाला आणि साहेब आत बोलत आहेत. कमाल आहे साहेबांची. चला लवकर. आलो 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 गुड मॉर्निंग साहेब, गुड मॉर्निंग. चंदू चिंचाळकर, तुमचं काय चाललंय काय? साहेब तुम्ही घाईत आहात, तुम्हाला टाइम नाही. तसा मी पण घाईत आहे साहेब. साहेब फक्त 1 सेकंद उशीर झाला साहेब. नेपोलियनला 2 मिनिटं उशीर झाला होता. त्या मनाने 1 सेकंड म्हणजे काहीच नाही साहेब. आणि त्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्या कधी रुळावरनं चालतच नाहीत. चुप आहे, चुप. मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारलंय का? नाही. मग? मग कोणी विचारलं? मी घाईत आहे, मला वेळ नाही हे माहित असून सुद्धा. ए, चुप. काय बडबड लावली? मी घाईत आहे साहेब. अरे, तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस? साहेब घाईघाईत बोलतोय ना. तुम्हालाच काय, मला सुद्धा कळत नाही मी काय बोलतोय ते. Shut up! आणि नीट उभा राहा. डिस्मिस करेन मग. आता सांग, तुला काही लाज शरम काही आहे का नाही? एका सेकंदासाठी मला किती किलो लाज वाटायला पाहिजे सर? चुप आहे, चुप. मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी तुला ठेल्याबद्दल विचारतोय. कसला ठेला? पानाचा ठेला. पानाचा? कुणाच्या पानाचा ठेला? तुझ्या बायकोच्या. बायको? कुणाची बायको? कुणाची बायको? हा, कुणाची बायको? कुणाची बायको? काय? थांबा बघून होतो कुणाची बायको. हा, माझी बायको आणि तिचा पानाचा ठेला. त्यांच्या मेला. बेशरम, तू इथं 3,000 रुपयाची नोकरी करतोस आणि ती बिचारी गरीब गाय तिकडे पानं विकते. खरंच गरीब गाय हो, पण शिंग फार मारते हो. चुप आहे, चुप. थँक्यू. वेलकम सर. काल मी कळवायला गेलो होतो. सांगितलं गाईनं, हा? आईनं, चंपीनं. हं. आणखी काय काय सांगितलं? तुम्ही नालायक आहात असं ती मला म्हणाली. मूर्ख आहेस. हे नाही सांगितलं. विसरले असेल कामाच्या गडबडीत. बस. चुप. नाही, तुझ्याशी महत्वाचं बोलतोय. स्टेशन पासून दूर राहतोस ना, हो ना. मग एक स्कूटर का घेत नाही? स्कूटर आणि मी सर, आय एम व्हेरी पुअर बफेलो. आय मीन पुअर गाय आहे. अजून मला या महिन्याचा पगार सुद्धा नाही मिळाला हो. अरे, महिना भरण्यापूर्वी तुला पगार द्यायला काय तुझ्या बापाची कंपनी आहे? मी असं म्हणालेलं नाहीये. मी असं कसं म्हणेन हो? अरे, कसं म्हणशील? मी बसलो ना इथं. मी बसू तिथं? हा? म्हणजे मी माझ्या जागेवर जाऊन बसू का असं म्हणत होत. तुम्ही सांगितलंय का? नाही. नाहीस. बस. किती स्कूटर घ्यायला 20-25 हजार लागत असतील ना? 20-25 हजाराचं लोन सँक्शन करतोय मी तुला. 25,000 रुपये?
मग काय चिंच घ्यायचंय? नाही सर, आता एवढ्या चिंचुका मोजायच्या म्हणजे आपलं पैसे मोजायचे म्हणजे केवढा त्रास. बस बसलोय ना. ठाण्यात पाठवून दे. साहेब इथं बसून कसं पाठवणार? चालता होता. थँक्यू म्हणू नको. सॉरी सॉरी. साहेब तुम्ही मूड मध्ये आहात का? आता काय एक रिक्वेस्ट करायची होती. काय? साहेब मी काय म्हणतो, 25,000ची नवी स्कूटर घेण्यापेक्षा एखादी 7-8 हजार रुपयात सेकंड हँड स्कूटर घेऊन टाकू. म्हणजे जे पैसे उरतील ना त्यातनं आपण त्या बाबल्या शिपायला 5,000 रुपये लोन वाढवून देऊ. काय काय? म्हणजे काय सर, त्या बिचाऱ्याची मुडकी आई म्हाताऱ्या घरात राहते ना. पावसाळ्यात जर घर मेलं आणि म्हातारी गळायला लागली तर? गप! पैसा माझा आणि तू दान करणार काय? सॉरी 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 सर. नो 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 नो, सगळं क्रेडिट तुम्हाला. बरोबर कळलं. जा सानानात पाठवून दे. येस सर. त्या बाबल्या शिपायचं तू- पाठवतो.